Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. शुक्रवारच्या बायबल स्टडीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. धन्यवाद करतो प्रभूला की पुन्हा आज ही एक नवीन संधी दिली. विशेष करून बायबल अभ्यास आपण करतोय प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आणि येशूच्या वैशिष्ट्याविषयी अनेक गोष्टीतून आपण शिकत आहोत की आमचा ख्रिस्त कसा आहे. आमेन. आज विशेष जिव्हाळ्याचा माझ्या आवडीचा विषय, मी विश्वास करतो प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. आमेन. सर्वात महत्त्वाचं शुभवर्तमान त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. त्या आजच्या शिक्षणामध्ये आजच्या ह्याच्यामध्ये की त्याचं नाव आहे वचन किंवा शब्द आम्ही वाचत आहोत. आणि दुसरी गोष्ट जर इंग्लिशमध्ये आपण पाहू की ते वर्ड शब्द आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. वचन, शब्द किंवा वर्ड. प्रेज द लॉर्ड. येशूविषयी आपण अनेक गोष्टी शिकलो. मागच्या आठवड्यात देखील आपण फार सुंदर विषय शिकलो, राजासन किंवा सिंहासन किंवा थ्रोन विषयी. हालेलुया. या सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये हालेलुया आम्हाला पाहायला मिळतात. ख्रिस्तासाठी आहे आणि जे काही ख्रिस्तासाठी ती प्रत्येक गोष्ट त्याने तुमच्या व माझ्यासाठी, म्हणजेच त्याच्यावर विश्वास करणाऱ्यासाठी, म्हणजेच त्याच्या मागे चालणाऱ्यासाठी, म्हणजेच त्या देवाच्या लेकरांसाठी त्याने काय केली, शेअर केली. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवानं ख्रिस्तामध्ये आम्हाला सर्व आशीर्वाद दिलेत. आमेन. आजच्या वचनातून देखील आम्हाला आज विशेष रीतीने नव्या रीतीने आम्हाला शिकायचं वर्ड, वचन, शब्द. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलमध्ये सर्वात सुंदर जे वचन आणि गूढ वचन, रहस्यमय वचन, आश्चर्यकारक करणारं वचन हालेलुया योहान या येशूच्या शिष्याने किंवा प्रशिताने हालेलुया जास्तीत जास्त तिन्ही पुस्तकांमध्ये विशेष त्याचं प्रकटीकरण दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही वाचतो की योहान त्याचं नाव आहे, त्याच्या पहिल्या अध्यायात, त्याच्या पत्राच्या पहिल्या अध्यायात आम्ही पाहू. प्रकटीकरणामध्ये देखील त्यानेच लिहिलं. प्रेज द लॉर्ड. सर्वांमध्ये हालेलुया त्याने या गोष्टीचं फार सुंदरपणे डिस्क्रिप्शन दिलं की येशूच शब्द आहे, येशूच देवाचं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आम्हाला याच विषयी आज विशेष शिकायचं येशू शब्द जो फार पूर्वीपासून होता. शब्द जेव्हा बोलतो तेव्हा त्याला आकार नसतो. म्हणजे जेव्हा तो या पृथ्वीवर अस्तित्वात नव्हता तरी देखील तो आत्म्यामध्ये शब्दाच्या रूपाने, वचनाच्या रूपाने तुमच्या व माझ्यामध्ये अस्तित्वात होता. नव्हे एवढंच नाही, परंतु देवाचं वचन आम्ही पुढे शिकणार आहोत की तो निर्मितीमध्ये होता. सर्व पृथ्वीच्या निर्मितीमध्ये होता. हा नाही. पुन्हा एकदा सांगतो, येशूचं आयुष्य केवळ 2000 वर्षापूर्वीपासून नाही आहे. या सृष्टीच्या सुरुवातीपासून तो देवाबरोबर होता. आमेन. एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवा. हा नाही. तसं एक वचन वाचून मी पुढे जाऊ इच्छितो. पहिल्यांदा हे मूळ वचन आपण त्यासाठी आज जे बेसिक वचन जे आम्हाला देवाने दिलं ते वाचतो मी. योहानाचा शुभवर्तमानचा पहिला अध्याय, पहिलं वचन, प्रारंभी शब्द होता. प्रारंभी. आणि त्याच्या पुस्तकामध्ये इंग्लिशमध्ये त्याने तिन्ही पुस्तकामध्ये दिले की इन द बिगिनिंग, एकदम सुरुवातीच्या प्रारंभ, जिथून शून्यापासून काहीतरी एक सुरुवात होते तिथपासून आलेल्या शब्द होता. आणि पुढे पाहणार आपण तो शब्द म्हणजे दुसरा तिसरा कोण असून तो ख्रिस्त होता, तो येशू होता. हे आम्हाला प्रूव्ह करायचं आमच्या विश्वासामध्ये. प्रेज द लॉर्ड. आमचा विश्वास आम्हाला प्रूव्ह करायचं की आमचा ख्रिस्त, आमचा येशू हालेलुया हा निर्मितीपासून तुमच्या व माझ्यासाठी पित्याबरोबर होता. आमेन. प्रेज. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाजवळ होता. प्रेज. ही इज विथ गॉड. हालेलुया. In the beginning was the word and the word was with God. Hallelujah. Praise the Lord. आणि त्याच्या पुढे स्पष्ट लिहिले त्याने तो शब्द देव होता. आमेन. प्रेज द लॉर्ड. शब्द काय होता? देव होता. हालेलुया. देवाचं वचन या ठिकाणी पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो. योहानाच्या मुखातून, योहानाच्या लेखणीतून जरी बाहेर आलं तरी पवित्र आत्मा जो आम्हाला देवाचा आत्मा आहे तो शिकवतो की तो शब्द देव होता. हालेलुया.
It's a God. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. That word was a God. Hallelujah. ज्याचा महिमा करावा, ज्याचा गौरव करावा असा तो शब्द होता, तो देव होता. हालेलुया. आणि तो प्रारंभापासून होता. आणि देवाचं वचन सांगतो तो देवा संगती होता आणि तो देव. बेसिक वचन आज तुमच्यासाठी व माझ्यासाठी. प्रेस लॉर्ड. एक जेव्हा मी जुन्या काळामध्ये नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये सॉलोमन किंवा शल्मोनाने फार सुंदर रीतीने त्याच्याविषयी लिहिले 8व्या अध्यायामध्ये जर वाचलं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्ञात होतील, बऱ्याच गोष्टीची गुज ओपन होतील. हालेलुया. ज्या गुप्त गोष्टी त्या देखील आम्हाला ओपन होतील. आज त्या शब्द तो दुसरा तिसरा कोण नसून तो ख्रिस्त होता आणि तो शब्द आला, तो शरीर धरून आमच्यामध्ये आला. आलेल्या त्याने आमच्यामध्ये 33.5 वर्ष तो आमच्यामध्ये जगला. आलेल्या क्रुसावरचं मरण मेला, तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याविषयी आम्ही देवाचं वचन पाहतोय की 8वा अध्याय नीतिसूत्राचा 8वा अध्याय 8वा अध्याय 22व्या वचनापासून यहोवाने म्हणजेच देवाने आपल्या मार्गाच्या आरंभी फरक बिगिनिंग. प्रेज लॉर्ड. आहे मी इंग्लिशमध्ये देखील तो वर्ड वाचू इच्छितो. 8वा अध्याय आणि 22वं वचन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. The Lord purchased me in the beginning of his ways. देवाने मला धारण केलं होतं. हालेलुया. यहोवाने मला मार्गाच्या आरंभी पुरातन कृत्यांच्या पूर्वी आमेन मला धारण केलं. He purchased me in the beginning. हालेलुया. जेव्हा कुठली वस्तू निर्माण केली नव्हती, ज्याला दृश्य म्हणतो किंवा अदृश्य, प्रश्न जे दिसत नाही किंवा दिसती. हालेलुया. जशी हवा, एक हवा हे आहे. हालेलुया. प्रश्न ती दिसत नाही परंतु ती एक निर्मित वस्तू आहे. हालेलुया. अशा अदृश्य व अदृश्य गोष्टी ज्या स्वर्गाच्या आहेत, ज्या पृथ्वीच्या पृथ्वीखाली असतील. हालेलुया. अशा प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीच्या प्रारंभी पुरातन काळापूर्वी हालेलुया देवाचं वचन सांगतं हालेलुया की त्याने मला प्रश्न एक व्यक्तिवाचक, एक व्यक्ती आम्हाशी बोलत आहे. हालेलुया. सॉलोमन नाहीये, देवाचा पवित्र आत्मा ख्रिस्त. प्रेस लॉर्ड. जो येणारा ख्रिस्त त्याची भाषा आहे. येशू म्हणत आहे. हालेलुया. आता लक्षात घ्या, प्रभू येशू बोलत आहे सॉलोमनाच्या मुखातून. हालेलुया. प्रेस काय म्हणते, यहोवाने मला आपल्या मार्गाच्या आरंभी हालेलुया प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीच्या आधी किंवा पार पूर्वीपासून हालेलुया आपल्या पुरातन कृत्यांच्या पुरातन अत्यंत पूर्वीचे पहिले कृत्य हालेलुया त्याने मला धारण केले. 23ं वचन. सर्व काळपासून, शून्य काळापासून, आरंभापासून पृथ्वीच्या पूर्वी मी अभिषिक्त झालो. हालेलुया. देवानं हे सर्व काही त्याच्यासाठी तयार केले. प्रेस लॉर्ड. माझ्या प्रिया, पृथ्वी व पृथ्वी खाली, स्वर्ग व स्वर्ग खाली सर्व वस्तू या ख्रिस्तासाठी, आपल्या पुत्रासाठी, प्रभू श्री ख्रिस्तासाठी आपल्या पित्याने तयार केले. आमेन. प्रेस लॉर्ड. या गोष्टीकडे लक्ष लावा. आपल्या जीवनामध्ये या गोष्टीकडे लक्ष ठेवा. हालेलुया. हा विश्वास आपला नीट करा की ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही निर्मिती आहे, निर्मिती प्रत्येक गोष्ट देवानं पित्यानं ख्रिस्तासाठी तयार केली आणि त्या निर्मितीमध्ये पहिल्यापासून, आरंभापासून येशू त्याच्या जवळ. प्रेज लॉर्ड. हालेलुया. त्याने मला अगदी आरंभापासून पूर्वी मी अभिषिक्त झालो. हालेलुया. अभिषिक्त अर्थ आहे, अभिषिक्त अर्थ राजाला अभिषिक्त केलं जातं. इट्स अ किंग. प्रेज लॉर्ड. हालेलुया. ही इज अ किंग बिफोर हालेलुया एव्हरीथिंग. हालेलुया. इन द बिगिनिंग, फ्रॉम द बिगिनिंग ही इज द किंग. तो राजा. प्रेज लॉर्ड.
म्हणून तो स्थापित झाला 2000 वर्षापूर्वी. त्या क्रिस्ताच्या मरणानंतर देवानं त्याला सिंहासनावर कदाचित स्थापित केलं, परंतु ते सिंहासन, ते राजापण, त्या राजासाठी या सर्व गोष्टी अगदी पुरातन काळापासून हालेलुया देवानं हालेलुया योजलेल्या होत्या. आमेन. प्रेज. तो म्हणतो की मी अगदी पृथ्वीच्या पूर्वी, जेव्हा पृथ्वी निर्माण देखील झालं नाहीये त्यावेळी मी अभिषिक्त होतो. आमेन. जेव्हा अगाध समुद्र नव्हते, जेव्हा वाहत्या पाण्याचे झरे नव्हते, तेव्हा मी जन्मलो. माझा जन्म 2000 वर्षापूर्वी बेथलेहममध्ये नाहीये. हालेलुया. तो केवळ तुमच्या व माझ्यासाठी असणारा देवाचा नम्रपणा आहे. तुमच्या व माझ्यासाठी तारणाची योजना आहे. तुमच्या व माझ्या पापांची क्षमा आहे. आणि देवाची इच्छा होती त्याने त्याची प्रीती प्रकट करावी. हालेलुया. म्हणून 2000 वर्षापूर्वी ख्रिस्त तुमच्या व माझ्या पापासाठी बलिदान देण्यासाठी 2000 वर्षी इस्रायलमध्ये बेथलेहम शहरामध्ये, नगरामध्ये त्याचा जन्म झाला मनुष्याला. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पण देवाचं वचन नीट पहा. देवाचं वचन काय म्हणतो? प्रेज लॉर्ड. जेव्हा पाण्याचे झरे नव्हते पृथ्वीवर, हालेलुया, तेव्हा मी जन्मलो. हालेलुया. मी देवाच्या हालेलुया मध्ये केव्हा जन्मलो. हालेलुया. त्याचा जन्म, आज तुम्ही त्याचा जन्म शोधता. अनेक जण त्याची जन्मस्थिती आणि त्याचा जन्मदिवस पाळतात. हालेलुया. कुठे, कोणाला माहिती त्याचा जन्म कधी? हालेलुया. प्रेज. पुरातन काळाच्या पूर्वी कोणीच आणलंय, वेळ सुद्धा नव्हती सुरू झाली, अशा समय माझा तुमचा देव हालेलुया प्रेज लॉर्ड येशू या पृथ्वीवर जन्मला. आमेन. प्रेज लॉर्ड हालेलुया. पुढे म्हणतो, पर्वत स्थिर होण्यापूर्वी, डोंगराच्या पूर्वी अजून पृथ्वी व शेते निर्माण केली नव्हती. भूमीच्या धुळीचा प्रारंभ देखील नव्हता. प्रेज लॉर्ड. भूमीच्या धुळीचा प्रारंभ देखील नव्हता. प्रेज लॉर्ड. तेव्हा मी जन्मलो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. 25 डिसेंबरला नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. ख्रिसमसच्या दिवशी नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हे आत्मिक शिक्षण आज नीट समजून घ्या. येशूचा जन्म हा पुरातन समय, हालेलुया, जो काळाचा आरंभ देखील झाला नव्हता, जेव्हा कॅलेंडर देखील जन्माला आलं नव्हतं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. त्यापूर्वी तुमचा व माझा येशू जन्मला होता. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. धुळीचा प्रारंभ नव्हता व आरंभही झाला नव्हता, तेव्हा मी जन्मलो. प्रेज लॉर्ड. जन्माविषयीचा तुमच्या मनात काही येशूविषयीचा आठी असतील. आज नीतिसूत्राच्या 8व्या अध्यायातून तुम्ही आपल्या जीवनाकडे पहा, त्या येशूकडे पहा, आणि तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. जेव्हा त्याने आकाशे तयार केली तेव्हा त्याने अगाधाच्या वर्तुळकार सीमा नेमली, तिथे मी होतो. हालेलुया. या पृथ्वीच्या निर्मितीमध्ये मी होतो. हालेलुया. तेव्हा त्याने वरती मेघ दृढ केले. या पृथ्वीची प्रत्येक निर्मितीमध्ये, हालेलुया, मनुष्याला निर्मित करण्याच्या आधी, या पृथ्वीची रचना करताना देखील येशूच्या समोर, येशूच्या इच्छेने, येशूला ठेवून, येशूच्या मध्यस्थीने, हालेलुया, या सर्व गोष्टीला अगाधाचे झरे बळकट केले. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जलाने आपल्या आज्ञा उल्लंघू नये म्हणून त्याला तेव्हा समुद्राला काय दिली? मर्यादा नेमून दिली. तेव्हा मी पृथ्वीचे पाय नेमले. प्रेज लॉर्ड. तेव्हा मी त्याच्या जवळ कारागीर होतो. हालेलुया. पृथ्वीची निर्मिती, हालेलुया, प्रभूची याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. ख्रिस्त हा त्याच्यामध्ये एक कारागीर आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. या पृथ्वीच्या निर्मितीमध्ये तुमचा व माझा प्रभू येशू, हालेलुया, पाहत आहे की फार आधीपासून तो काम करत होता. पृथ्वीच्या निर्मितीमध्ये तो म्हणतो मी कारागीर होतो आणि नित्य मी त्याचा आनंद होतो. हालेलुया. कोणाचा? पित्याचा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पिता जे काही करत होता, देवबाप जे काही करत होता, यहोवा जे काही करत होता, आपल्या पुत्राचा आनंद पूर्ण करत होता. आणि पुत्रामध्ये त्याचे सर्व आशीर्वाद त्याने तुम्हाला मला देण्यासाठी या पूर्वीपासून, हालेलुया, देवाच्या हृदयामध्ये या गोष्टी होत्या. हालेलुया. तो केवळ आपल्या पुत्राच्या आनंदामध्ये, तो तुमच्या माझा आनंद पूर्ण करण्यासाठी ख्रिस्तामध्ये, हालेलुया, प्रेज, या सर्व गोष्टीची निर्मिती करत होता. आमेन. प्रेज लॉर्ड. त्याचा आनंद होतो, मी त्याचा आनंद होतो. प्रेज लॉर्ड. कोणाचा? पित्याचा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. फार मोठं शुभ वर्तमान याच्यामध्ये. हालेलुया. याच्यामध्ये फार मोठे गुज आहे. हालेलुया.
आशीर्वादाचा दिवस आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. ख्रिस्त जर तुम्ही त्याला प्रभू मानता, ख्रिस्त जर तुम्ही त्याला विश्वास त्याच्यावर करता, मग तुम्ही प्रभू मानता, मानायला पाहिजे, याच्याशिवाय तुम्हाला देव स्वीकारणार नाही. जर तुम्ही त्याला आम्ही प्रभू मानतो, त्याला आम्ही गुरु मानतो, त्याला आमच्या हृदयात आमच्या विश्वासाच्या सर्वोच्च स्थानी ठेवतो, त्याच्या इच्छेप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतो, तर त्याने जे केलं ते तुमच्या व माझ्याकडून देखील अपेक्षित आहे. हे आज या वचनातलं एक नवं शुभवर्तमान तुम्हाला सांगत आहे की तो म्हणतो की मी त्याचा आनंद होतो. तुमच्या बाबतीत व माझ्या बाबतीत देखील देवाला पित्याला आनंद मिळतो का? तुमच्या माझ्या विश्वासाद्वारे, विश्वासाच्या जीवनाच्या द्वारे, विश्वासाच्या कार्याच्या द्वारे, या जीवनात, या पृथ्वीमध्ये जे जीवनकाल तुम्हाला मला दिलाय, याच्यामध्ये मी माझ्या पित्याचा आनंद पूर्ण करतो काय? प्रेज द लॉर्ड. यू प्लीज्ड गॉड. देवाला आनंद देतो. प्रेज द लॉर्ड. आउट ऑफ दॅट, त्याच्या जीवनात जे काही झालं, जे काही निगेटिव्ह झालं, आलं योगाच्या जीवनामध्ये, आलं प्रेज द लॉर्ड, त्याने आपल्या देवाचा आनंद शोधला. त्याने आपल्या हृदयातून, आपल्या जीवनातून, आपल्या जीवनाच्या प्रत्येक कार्याकडून, आपल्या जीवनाच्या प्रत्येक कृतीकडून आपल्या देवाचा, पित्याचा आनंद शोधत होता. आलेल्या म्हणूनच की काय, देवाला त्याला आशीर्वाद दिल्यावाचून राहवलं नाही आणि पाहतो की त्याला डबल पोर्शन आशीर्वाद देवाला दिला. हालेलुया. आता ख्रिस्तामध्ये त्याने डबल नाही, हजारो पट तुम्हाला आशीर्वाद करत आहे. कारण ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला त्याने काय केलं? पापापासून त्याने शुद्ध केलेलं आहे. प्रेज लॉर्ड. इतकंच नाही तर त्याने तुमच्यासाठी व माझ्यासाठी स्वर्गाचा दरवाजा उघडून ठेवला येशूने. हालेलुया. जो बंद होता तो उघडून ठेवला. तो म्हणतो मी दार आहे. हालेलुया. ख्रिस्त म्हणतो मी दार आहे. मागे एखाद्या शिक्षणामध्ये आम्ही शिकलो की ही इज अ डोर. डोर याचा अर्थ तो स्वर्गाचा, तो सार्वकालिक जीवनाचा, तो तारणाचा, हालेलुया, तो आरोग्याचा दरवाजा आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. ख्रिस्त आम्हासाठी सर्व काही आहे. आमेन. तेव्हा मी त्याच्याजवळ कारागीर होतो, मी त्याचा नित्य आनंद होतो, मी त्याच्या समोर सर्वदा हर्ष करत होतो. त्याच्या बसण्या जोग्या पृथ्वीविषयी मी हर्ष करत होतो आणि मनुष्य संतांच्या ठाई माझा आनंद होता. हे प्रेज लॉर्ड. माझ्या प्रिय हालेलुया. देवाची योजना ख्रिस्तामध्ये प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मला आशीर्वादित करायचं आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. महत्वाची वचन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणखीन एक वचन मी तुम्हासाठी वाचू इच्छितो. योहानाच्या पत्रामधून पहिलं पत्र, याचा पहिलं वचन, प्रारंभापासून होते जे मी ऐकले. आणि या ठिकाणी त्या शब्दाविषयी, त्या वचनाविषयी आलेल्या, आता तो व्यक्तिवाचक रूपाने देवाचं वचन त्याच्यामध्ये सगळे देव होता, तो देव होता, तो देवा संगती होता. योहान शुभवर्तमान पहिल्या वचन म्हणतो आणि तो म्हणतो की तो येशू शब्द, तो देव होता. आमेन. प्रेज लॉर्ड. द वर्ड वॉज विथ गॉड. हालेलुया. अँड वर्ड वॉज गॉड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आता या ठिकाणी तो म्हणत आहे प्रारंभापासून जे होते, आता तो साक्ष देत आहे. इज अ टेस्टिमनी गिवन. आणि तो सांगत आहे आता तुम्हाला मला, आमचा विश्वास आम्ही नीट करूया. प्रारंभापासून होते जे आम्ही ऐकले, इन द बिगिनिंग, फ्रॉम द बिगिनिंग, आम्ही जे काय ऐकलं, व्हॉट वी हर्ड. प्रेज लॉर्ड. जे आम्ही आमच्या डोळ्याने पाहिले, व्हॉट वी सीन, आणि जे आम्ही पाहिलं, जे आम्ही ऐकलं, प्रेज लॉर्ड, कानाने आम्ही ऐकलं, डोळ्याने जे पाहिलं, प्रेज लॉर्ड, जे आम्ही न्याहाळलं, आमच्या हृदयामध्ये, बुद्धीमध्ये आम्ही ते साठवलं. प्रेज लॉर्ड. अरे आमच्या हाताने ते चाचपलं. वी आर टच टू देम. आलेल्या आम्ही विश्वास करतो, आम्ही त्याला स्पर्श देखील केला. आणि प्रेज लॉर्ड, त्या जीवनाच्या शब्दाविषयी मी सांगतो त्या जीवनाच्या शब्दाविषयी मी सांगतो. प्रेज लॉर्ड. आलेल्या योहान म्हणतो तो जीवनाच्या शब्दाविषयी मी सांगतो की त्याला आम्ही पाहिलंय. आमेन. प्रेज लॉर्ड. आम्ही त्याचं ऐकलंय. आम्ही तो बोलत होता ह्या कानाने त्याचे शब्द ऐकले. प्रेज लॉर्ड. आले. प्रेज लॉर्ड. या डोळ्याने मी त्याला पाहिलंय, आम्ही ह्या हाताने त्याला चाचपलंय. आलेलं आम्ही त्याचे सर्व विचार व सर्व शिक्षण आम्ही न्याहाळलं, हृदयामध्ये आम्ही साठवलंय. प्रेज लॉर्ड. पुढे सांगते कारण ते जीवन प्रकट झाले. आलेल्या
प्रेज लॉर्ड हालेलुया इज मॅनिफेस्टेड हालेलुया प्रकट झाले हालेलुया ते जीवन शरीर रूपाने प्रकट झाले प्रेज लॉर्ड हालेलुया जे देवाचा शब्द होता तो शरीर रूपाने आमच्यासाठी व तुमच्यासाठी या पृथ्वीवर प्रकट झाला आमेन प्रेज लॉर्ड आम्ही पाहिले आम्ही त्याच्याविषयी साक्ष देतो जे सार्वकालिक जीवन बापापाशी होते जे बापापाशी होतं हालेलुया बापाने तुमच्या व माझ्यासाठी जे सार्वकालिक जीवन तयार केले जी नगरी जी आशीर्वादित नगरी जी यरुशलेम नगरी हालेलुया सियोन देश हालेलुया जो आहे जे बापापाशी तुम्हासाठी सर्व काही उपलब्ध होतं त्याने सर्व काही तयार केलं होतं हालेलुया प्रेज लॉर्ड आणि आम्हाला ते आता प्रकट झाले आहे ते तुम्हाला कळवतो प्रेज लॉर्ड जे बापापाशी होतं ते ख्रिस्ताने तुमच्यापर्यंत ख्रिस्त हा मार्ग आहे तो देवापाशी निघून जाणारा मार्ग आहे तो सार्वकालिक जीवनाकडे नेणारा मार्ग आहे जो बापाकडे जे सार्वकालिक जीवन होतं त्याच्याकडे नेणारा तो मार्ग झाला हालेलुया सार्वकालिक जीवन जे बापापाशी होते आणि आम्हाला ते प्रकट झाले ते आम्ही तुम्हाला कळवतो व्यक्तिवाचक रूपाने योहान या ठिकाणी देवाचा विषयी साक्ष देतो त्याला आम्ही पाहिले आणि 2000 वर्षापूर्वी मी त्याच्या संगती होते 350 वर्ष साडेतीन वर्ष आम्ही त्याच्या संगती राहिलो आम्ही दिवस रात्र आम्ही त्याचं ऐकलंय त्याला पाहिलंय त्याला चाचपलंय आम्ही ही इज अ मॅन तो माझ्यासारखा मनुष्य म्हणून या पृथ्वीवर आला होता आम्ही तो शब्द तो देवाचा शब्द जो पृथ्वीपुरी होता ज्याने या पृथ्वीला तयार केलं त्या पृथ्वीवर तो धुळीच्या रूपाने प्रेस तो धूळ असा झाला तो माझ्यासारखा धूळ झाला प्रेस माझ्यासारखा मर्त्य मनुष्य झाला आमेन प्रेस त्याने शरीर धारण केलं हालेलुया ये आम्ही काय करतो त्याच्याविषयी जे प्रकट झालं आम्हाला त्याच्याविषयी आम्ही काय करतो साक्ष देतो प्रेस या ठिकाणी केलं तुम्हाला मला पुन्हा एकदा गोष्ट साक्षीचं जीवन जगायचं जे काही ख्रिस्ताने केलं जे काही ख्रिस्तामध्ये तुम्ही अनुभवलं तुम्हाला मला साक्ष दिली गेली पाहिजे आम्ही साक्षी दिले गेल्या पाहिजेत आमच्याकडून आमच्या मुखाकडून आमच्या जीवनाकडून साक्षीने आम्ही देवाला गौरव दिला पाहिजे येशूला गौरव दिला पाहिजे प्रेस लॉर्ड या ठिकाणी तो म्हणतो की जे प्रकट झाले ते आम्ही तुम्हाला कळवतो आम्ही कोणाला तरी कळवलं पाहिजे शिष्यांची सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे टेस्टिमनी प्रेस लॉर्ड जे काय आम्हाला पाहिलं जे काय आम्ही चाचपलं जो काय अनुभव ख्रिस्ताचा आम्ही घेतला जो विश्वास आम्हाला होता जे आम्ही जे अनुभव केला आम्हाला तो अनुभव शेअर केला पाहिजे साक्ष रूपीने प्रेस लॉर्ड माझ्या प्रेस लॉर्ड आम्ही ते ऐकलंय आम्ही ते पाहिलंय आम्ही त्याला स्पर्श केलाय प्रेस आणि त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवन होतं जे ख्रिस्त देवाने सार्वकालिक जीवन दिलं त्याच्याकडे नेण्याचा मार्ग ख्रिस्तामध्ये होता आमेन ख्रिस्ताने त्याच्या जीवनातून त्याच्या हृदयातून त्याच्या साक्षीतून तो तुम्हा व माझ्यासाठी तो स्वर्गाचा रस्ता सार्वकालिक रस्ता जीवनाचा रस्ता सार्वकालिक राज्याचा रस्ता मोकळा केला प्रेस लॉर्ड हालेलुया क्रूसावरच्या मरणाच्या द्वारे देवामधील व तुमच्यामधील आडभिंत पडदा प्रेस दूर झालाय आमेन ख्रिस्तामधून आता आम्हाला देवाकडे जाण्यासाठी आणि याशिवाय आम्ही आणखी एक गोष्ट मी तुम्हाला शेअर केली की आता स्वर्गाचा दरवाजा तो दुसऱ्यांदा येईपर्यंत हमेशा उघडा आहे येशूने तुमच्या व माझ्यासाठी आता देवाच्या मध्ये व मनुष्यामध्ये दुवा होऊन तो दरवाजा जो बंद होता जो पापामुळे बंद होता तो कृपेचा दरवाजा आपल्या बलिदानाने हारल्या मोकळा व उघडा केलाय जो कोणी त्याच्यावर विश्वास करतो वचनाकडे तुमच्यासाठी प्रसरण त्याच्याविषयी प्रगती 19 आणि 13 मध्ये देखील की त्या ठिकाणी देखील पुन्हा योहान म्हणतो त्याचं नाव देवाचा शब्द आहे त्याचं नाव काय आहे देवाचा शब्द आहे आणि सर्वात महत्वाचे साक्ष देतो तो रक्तात बुचवलेलं वस्त्र पांघरलेला तो असताना स्वर्गाचं दर्शन पाहिलं प्रगटीकरणामध्ये त्याने स्वर्गाचं दर्शन पाहिलं त्या दर्शनामध्ये त्याने स्वर्गीय स्थानामध्ये एक व्यक्तिमत्व पाहिलं ज्याचं वस्त्र रक्तामध्ये बुचकळलेलं होतं आणि त्याचं नाव होतं
देवाचा शब्द. प्रेज द वर्ड ऑफ गॉड. प्रेज द प्रेज द स्वर्गातलं दर्शन देखील त्याने पाहिलं. पृथ्वीवरचं त्याने प्रकट केलं. पृथ्वीच्या आधीच आम्ही प्रकट पाहिले. आमेन. पृथ्वी नव्हती तेव्हापासून तो होता. पृथ्वीवर जर दर्शन त्याने पाहिलं, आम्ही त्याला पाहिलं, आम्ही त्याला चाचपलं, आम्ही त्याची वाणी ऐकली. हालेलुया. आम्ही त्याला निहाळलंय. प्रेज द लॉर्ड. आम्ही 3.5 वर्ष आम्ही त्याला रोज पाहत होतो, त्याचं शिकत होतो, आम्ही ते सर्व गोष्टी पाहत होतो, त्याचं जीवन आम्ही वाचत होतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. निहाळलं देवाचं वचन. प्रेज द लॉर्ड. माझ्या देव फार महान आहे. प्रेज द लॉर्ड. येशू हाच देवाचा शब्द आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल आम्ही वाचतो, देवाचं वचन आम्ही वाचतो, येशूला वाचतो. प्रेज द लॉर्ड. पण देवाचं प्रत्येक वचन हे पवित्र आहे, जे ख्रिस्ताविषयी मॅनिफेस्टेशन आहे. आमेन. आम्हाला ते येशूविषयीचं प्रकटीकरण करतं. ते आम्हाला येशूला प्रकट करतं. हालेलुया. अगदी प्रारंभच्या पहिल्या अध्यायापासून, पहिल्या वचनापासून अगदी प्रकटीकरणाच्या शेवटच्या अध्यायापर्यंत, शेवटच्या वचनापर्यंत. हालेलुया. सर्व वचन माझ्याविषयी म्हणजे येशूविषयी लिहिलं असं येशू. हालेलुया. भविष्यवादांची पुस्तकं. हालेलुया. नियमशास्त्र, भविष्यवादाची पुस्तकं, राजांची पुस्तकं, इतिहास आणि पाहतो आम्ही ते आम्ही स्तोत्र पाहतो. हालेलुया. शुभवर्तमान पाहतो, पत्रे पाहतो, सर्वातून पवित्र आत्मा ख्रिस्ताला प्रकट करतो. लेखक कोण आहे तुम्हाला माहिती आहे? लेखक फक्त पवित्र आत्मा आहे. जरी 40 लोकांनी जरी बायबल पूर्ण केलं, लिहिलेलं आहे. 40 लोकांच्या द्वारे, 40 व्यक्तींच्या द्वारे, वेगवेगळ्या काळामध्ये, वेगवेगळ्या समयामध्ये, अगदी मोशेच्या काळापासून आलेले आहे. प्रेज द लॉर्ड. हा सर्व इतिहास, सर्व नियमशास्त्र, भविष्यवादाची पुस्तकं, राजांची पुस्तकं, हालेलुया, हे जे लिहिलेले नियम सर्वचा लेखन पवित्र आत्मा आहे. त्याच्याद्वारे यांनी प्रेरित होऊन, प्रेज द लॉर्ड, या व्यक्तीने प्रेरित होऊन त्यांनी ही पुस्तकं लिहिली गेली. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो पवित्र आत्मा योहानाच्या करून आता जे दर्शन पाहतोय, त्याने ते दर्शन पाहिलं, ते स्वर्गातलं दर्शन पाहिलं. प्रेज द लॉर्ड. त्याने पाहिलं की एक रक्तात बुचकळलेला झगा घातलेला, ज्याचं नाव देवाचा शब्द आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो कुठे आता? स्वर्गामध्ये तुमच्या माझ्यासाठी प्रेज द लॉर्ड मध्यस्थी करतो. आमेन. ते स्थान तुम्हाला मला देखील मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. राजासन मागच्या शिक्षण आम्ही शिकलो, 20वा भाग आम्ही शिकलो. राजासन किंवा थ्रोनविषयी किंवा सिंहासनाविषयी शिकलो. प्रत्येक सिंहासन, राजासन जे ख्रिस्ताला मिळालं, तो तुमच्या व माझ्यासाठी देखील राजासन तयार करत आहेत. जो कोणी आलेल्या. आता ते वचन मी तुमच्यासाठी वाचू इच्छितो. कोणाला ते मिळतं? आलेल्या. प्रेज द लॉर्ड. ते वचन फार सुंदर आहे. आलेल्या. प्रेज द लॉर्ड. योहानाचं शुभवर्तमान याचा पहिल्या अध्यायामधून आम्ही ज्या गोष्टी आम्ही पाहत आहे, 12वं वचन फार सुंदर आहे. जितक्याने त्याला अंगीकारले, कोणाला? येशूला. प्रेज द लॉर्ड. तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना. कोणाला? जो शब्द होता तो आम्हामध्ये अवतरला, प्रेज द लॉर्ड, प्रकट झाला, शरीररूप धारण करून आला. प्रेज द लॉर्ड. या प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगते की जितक्याने त्याला अंगीकारले, देवाचा पुत्र म्हणून, देव म्हणून जितक्याने त्याला अंगीकारले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कबूल करणे, मुखाने देखील कबूल, विश्वासाने देखील कबूल करणे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन सांगते जितक्याने त्याला अंगीकारले, तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना. प्रेज द लॉर्ड. त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, प्रेज द लॉर्ड, देवाची लेकरे होण्याचा काय मिळाला? अधिकार प्राप्त झाला. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाला एकच लेकर होतं, त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला तुमच्या व माझ्यासाठी या पृथ्वीवर पाठवलं. आमेन. योहान 3:16 आम्ही पहिल्यापासून, लहानपणापासून या गोष्टी ऐकतो. आलेल्या. त्या एकुलत्याला तुमच्या व माझ्यासाठी, हालेलुया,
सर्वांना मिळून घेण्यासाठी, सर्वांना पुत्रत्वाचा अधिकार देण्यासाठी हालेलुया या पृथ्वीवर पाठव. राजा म्हणून नाही, तुम्ही राजा नाही, मी देव म्हणून आलो नाही तुमच्या, मी राजा म्हणून मी सेवा करणार. काय सेवा? तुम्हाला मला पापापासून सोडून देवाची इच्छा, देवाचा मार्ग, देवाची योजना जी तारणाची आहे ती पूर्ण करणारा सेवक म्हणून मी आलोय. आमेन. प्रेस लॉर्ड. यशा त्याच्या भविष्यवादाच्या पुस्तकांमध्ये फार सुंदर लिहितो की त्याने काय केलंय, त्याने त्याच्याकडे डोळे दृष्टी त्याला दोन काय त्याच्याकडे डोळे काय म्हणतात त्याला पाहिलं नाही. आपला पुत्र म्हणून काही वेळ काही समय आलेल्या त्याने आपल्या स्वतःला हालल्या. देवानं आपल्या पुत्राला काय केलं, देऊन टाकलं. त्याची इच्छा झाली, देवाची इच्छा झाली का तुम्हाला मला मिळवायचं होतं. या पृथ्वीतल्या प्रत्येक व्यक्तीला त्याला मिळवायचं होतं, मनुष्याला मिळवायचं होतं. हालेलुया. प्रेस लॉर्ड. देवाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक मनुष्य अत्यंत किमती आहे. माझ्या प्रियांनो, तुम्ही देवाच्या दृष्टीने अत्यंत किमती आहात. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आपल्याकडे कशा दृष्टिकोनाने पाहता, जग तुमच्याकडे कुठल्या दृष्टिकोनाने पाहतं, हालेलुया, हा मुद्दा नाहीये. हालेलुया. देव तुमच्याकडे अत्यंत प्रीतीने पाहतो. त्याची लेकरे होण्यासाठी या जगातले प्रत्येक मनुष्य स्वतःची देवाची लेकर होण्यासाठी देवाची सर्वोच्च इच्छा आहे आणि त्याने ती ख्रिस्तामध्ये पुढाकारणे आणली. आमेन. ख्रिस्ताना पुढाकारी केलं, त्याने पुढारी केलं. परंतु त्याची पुढारी म्हणून सेवकांनी सेवक म्हणून आमच्यामध्ये प्रवेश केला. त्याने बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व काही सहन केलं आणि त्या क्रूसावर त्याने तुमच्या माझ्यासाठी आलेल्या ते सहन केल्यामुळे देवानं त्याला सर्वोच्च स्थानी बसवलं. आता तो तुमचा माझा पुढारी. आता तो म्हणतो त्या प्रत्येक, तो म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे. खरोखर तो प्रकाश. तो म्हणतो मी दरवाजा आहे. होय, तू दरवाजा आहे. आता पृथ्वीतल्या प्रत्येक व्यक्तीला तारण्यासाठी, देवाकडे जाण्यासाठी येशू शिवाय मार्ग नाहीये. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तो पूर्वीपासून आमच्यामध्ये आज आम्ही शिकलो की जो शब्द आम्ही त्याला म्हणतो, जो वचन आम्ही त्याला म्हणतो, आम्ही त्याला जे वर्ड म्हणतो, वर्ड ऑफ गॉड म्हणतो, हा फार पूर्वीपासून देवासंत होता. 2000 वर्षापाशी फक्त तो आमच्यामध्ये प्रकट झाला शारीरिक रूपाने, की ज्याने करून देवाची योजना होती, देवाची इच्छा जी होती, ज्या मनुष्यासाठी पृथ्वी तयार केली, मनुष्य सर्वोच्च स्थानी ठेवला आणि मनुष्याच्यासाठी त्याने या पृथ्वीची निर्मिती केली, सृष्टीची निर्मिती केली, ती त्याला पुन्हा मिळावी. प्रेस लॉर्ड. ही देवाची प्रीती होती आणि या देवाच्या प्रीतीमध्ये त्याने आपल्या पुत्राकडे डोळे झाकले. प्रेस लॉर्ड. आपल्या पुत्राला त्याने देऊन टाकलं. आमेन. त्याने देखील आपल्याला पूर्णपणे समर्पित केलं. त्याने आपल्या बापाची इच्छा पूर्ण केली. हालेलुया. असा आमचा प्रभू आहे. हालेलुया. तुमची माझी भूमिका काय असेल, तुमची माझी देवाकडची अपेक्षा काय? आमेन. तो म्हणतो तुम्ही यू हॅव टू फॉलो हिम. तुम्ही त्याला फॉलो करायचं आहे. हालेलुया. जसा तो चालला, प्रेज लॉर्ड, हालेलुया, देवाचा शब्द जसा चालला, आम्हाला देखील तुम्हाला देखील तसंच त्याच्या मागे चालायचं आहे. प्रेज लॉर्ड. आणि ही देवाची इच्छा आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. ही देवाची इच्छा आहे की आम्ही त्याच्या मागे चालावं. प्रेज लॉर्ड. आम्ही त्याच्या मार्गात चालावं, आम्ही त्याच्या योजनेत चालावं. प्रेज लॉर्ड. की जेणेकरून जे आशीर्वाद तुमच्या माझ्यासाठी जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले आहे ते प्रत्येक आशीर्वाद तुम्हाला मला मिळावे ख्रिस्तामध्ये. प्रेज लॉर्ड. हे देवाच्या शब्दाचं, येशूचं सर्वोच्च इच्छा आहे. प्रेज लॉर्ड. ही देवाच्या शब्दाची म्हणजे प्रभू श्री ख्रिस्ताची सर्वोच्च इच्छा आहे की आम्ही देवामध्ये, हालेलुया, आम्ही त्याच्या पुत्रत्वामध्ये पुढे चालावं. हालेलुया. म्हणून मी हे वचन वाचलं, 12 वचन. प्रेज लॉर्ड. देवाचा शब्द, प्रेज लॉर्ड, की त्याने लिहिले की जितक्याने त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना, हे शब्द एकदम फार काय म्हणतात लॉजिकल. हालेलुया. जितक्यांनी. प्रेज लॉर्ड. मीन्स तुमच्यासाठी, माझ्यासाठी
येशूवर देवाचा पुत्र तारणारा म्हणून तारणारा म्हणून विश्वास ठेवणं आम्हाला भाग आहे. प्रत्येक मनुष्याला हे बंधनकारक आहे. हालेलुया. ते आशीर्वादासाठी, हे अभिषिक्त होण्यासाठी, देवाचा अभिषिक्त लेकर होण्यासाठी तुम्हाला मला येशूवर विश्वास ठेवणं हे भाग आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन सांगते की हालेलुया, तो सांगतो की प्रेज लॉर्ड, जितक्याने त्याच्यावर विश्वास ठेवला, म्हणजे जितक्याने त्याला अंगीकारले व तितक्यानं म्हणजे त्याच्या नावावर विश्वास. अंगीकारणे याचा अर्थ काय? फॉलोइंग टू हिम. त्याला आपला पिता, त्याला आपला गुरु मानून त्याच्या मागे चालणं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जितके त्याच्या मागे चालतील, जे कोणी त्याच्या मागे चालेल, जे कोणी त्याचा अंगीकार करतील व त्याच्या मागेच आपला गुरु म्हणून समजून मागे चालतील. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो त्यांना देवाचे पुत्र होण्याचा अधिकार. याच्याशिवाय कुठला आशीर्वाद मोठा आहे? देवाचे लेकर, देवाचे पुत्र होणे याच्याशिवाय कुठलाही आशीर्वाद मोठा नाहीये. हालेलुया. आणि ख्रिस्तामध्ये हालेलुया, त्याने आम्हाला काय केलं? तो आशीर्वाद दिला आहे. ख्रिस्तामध्ये देवानं तो रस्ता मोकळा केला आणि तुम्हाला मला देवाच्या राज्यात आणलं. आमेन. आणि हीच देवाची सर्वोच्च की त्याच्या पुत्रत्वामध्ये तुम्ही राहा. थ्रू द फॉलोइंग टू द जीसस. देवाचे, येशूचे शिष्य बनून तुम्ही चाला. आमेन. आता जे शिष्यत्वाचं काम, येशूने जे काम केलं, येशूने जी सेवा केली, ती त्याने तुमच्या माझ्याकडे दिली. त्याने त्याची सेवा पूर्ण केली. आता ही सेवा तुमच्या माझ्या, जोपर्यंत जीवनात जीव आहे, जोपर्यंत पृथ्वीवर जिवंत आहोत आणि जीवनात जीव आहे, तोपर्यंत आम्हाला काय करायचं? त्याची सेवा करायची. त्याचा महिमा करायचा. आणि त्याला गौरव देण्यासाठी, या पृथ्वीच्या प्रत्येक मनुष्याचा उद्धारणासाठी आम्हाला काय करायचं? प्रयत्न करायचा. आणि ही देवाची इच्छा, येशूची इच्छा, त्याने दिले शेवटची आज्ञा की पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही जा. सर्व महिमा, सर्व ईश्वर देवा. आजचा विषय आपण इथं थांबूया आणि विश्वास करतो तुम्ही सर्वजण याच्यात आशीर्वादित झाला असाल. आणि प्रेज लॉर्ड, मी प्रार्थना करते आणि या वर्षात तुम्ही विशेष करून जे पाहिलं पुष्कळांना शेअर करा आणि त्यानंतर तुम्ही देखील आशीर्वाद. सर्वांना मी आशीर्वाद केला. येशूच्या नावात प्रार्थना करतो, गौरव देतो येशूला की त्याच्यावर तुम्ही देखील आशीर्वाद. गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. आमेन.